राज्यावर अवकाळी पावसाची दोन मोठे आसमानी संकट घोंगावत आहेत. 17 ते 21 मार्च आणि 24 ते 27 मार्च दरम्यान धो-धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचे आवाहन येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो सावधान. आज मध्यरात्रीपासून ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. देशात पुन्हा एकदा गारपिटीचा धोका वाढला आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार मधील शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपल्या माल तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावा. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी सर्वात मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा आणि सांगलीतील रिमझिम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदाराची धाकधूक वाढवली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली असून द्राक्षाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनो, आता वेळ घालवू नका. उघड्यावर असलेला गहू, हरभरा आणि मका आजच्या आज ताडपत्रीने झाकून घ्या, अन्यथा मोठ्या नुकसानीला समोर जावे लागेल. वाढत्या तापमानाचा फटका थेट माणसाला आणि मशिनीलाही बसतोय. जळगावात उन्हाच्या कडाक्याने एका दुचाकीने अचानक पेट घेतला. कोकणातही हवामान बिघडल्याने आंबा आणि काजू पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बीड, धाराशिव आणि जालन्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18व्या हप्त्याचे 18,640 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आपले बँक खाते त्वरित चेक करा. मित्रांनो, जर तुमच्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर आजच आपली eKYC आणि आधार लिंक पूर्ण करा, अन्यथा पुढे पैसे मिळणार नाहीत. राज्याच्या वाट्याचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अर्थसहाय्याचे वाटप सुरू झाले आहे. पीक विमा 2025 ची रखडलेली नुकसान भरपाई त्वरित देण्याची शेतकऱ्यांची मोठी मागणी जोर धरू लागली आहे. निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे कडक आदेश आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी. कुसुम सोलर पंप योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि त्याची नाराजी वाढत आहे. सिंचनासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठिबक आणि तुषार सिंचन अनुदानात वाढ करण्याची मागणी राज्यभरातून जोर धरू लागली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून गावागावात कॅम्प लावण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. रेशन कार्ड धारकांनो सावधान. शिधा वाटप दुकानदारावर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, याची नोंद घ्यावी. मोठी बातमी. मनमाडमध्ये कांद्याची लिलाव अचानक बंद करण्यात आले असून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसामुळे शेतकरी घाईघाईने माल विकत असल्याने बाजारात कांद्याची मोठी आवक होऊन दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे भाव स्थिर असून हमी भावापेक्षा कमी दराने विक्री करण्यास शेतकऱ्यांचा ठाम नकार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरात चढउतार होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे आणि CCIची खरेदी संथ आहे. गव्हाची काढणी जोरात सुरू असून नवीन गव्हाला बाजारात चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा आहे.